ओळखा बघू हे काय आहेत. ज्यांना माहिती आहे, ज्यांनी ओळखलं त्यांना माहिती आहे की हे काय आहेत ना, याच्यापासून काय काय बनवतात. तर हे आहेत मशरूम भोंबोड्या. अनंत सात्या अनंत महिन्यामध्ये किंवा अनंत महिन्यापासून फुटायला लागतात. ह्या वर्षी जरा पाऊस गडबड केलं तर उशिरा झाले, नाहीतर रक्षाबंधनापासून गणपती संपेपर्यंत फुटतात. ह्या वर्षी आता नवदुर्गा आली, नवरात्री आली तरी सुद्धा आता फुटतच आहेत. इनकी सब्जी बनाना ही पड़ेगा हमको जल्दी से जल्दी, है क्या नाही? हे धुवायलाच भरपूर वेळ लागतो, कारण हे मातीमधून निघतात, जमिनीतून निघतात, माती लागलेली असते. आणि भाजी वगैरे आपण खातो तर एकदम स्वच्छच धुवावं लागतो ना. तर एक ब्रश घेतला आहे, म्हणजे टूथब्रश, त्याच्याने घासून घ्यायचं, म्हणजे जी माती वगैरे असते कानाकोपऱ्यात लागलेली असेल ती पटकन निघते. आणि थोडंसं पाणी टाकायचं आधीच, जेणेकरून भिजेल माती, तर मग पटकन निघेल. आम्ही राहतो त्याच्या ठिकाणी आजूबाजूलाच माझे आजे सासरे राहतात, म्हणजे रुद्राच्या पप्पाचे चुलत आजी आजोबा, तर ते राहतात. तर त्यांनीच बोलवलं होतं यांना, निघाल्या असतील ह्या सात्या तर घ्यायला. आणि मार्केटमध्ये याची किंमत भरपूर आहे बरं का, 150-200 रुपये पाव, कधी तर 300-250 पण असते. पण आता सध्या जरा जास्त निघायला लागले म्हणून 200, आणि एकदम संध्याकाळ झाली तर मग 150 अशी कमी होते. तर इथे जवळपास एकदा एका पाण्याने धुवून घेतलं, परत आता 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. आहेत आपले घरगुती, म्हणजे नॅचरल, नैसर्गिक प्रोसेसनी उगवलेले आपल्या भोंबोड्या. तर ह्या वर्षी पाऊसच कमी जास्त होतो, 2 दिवस पडतो, 2 दिवस ऊन निघते. तर ह्या वर्षी काही व्यवस्थित भोंबोड्या निघाल्या नाही. यांना धुवायला ना बराच वेळ लागतो. तर इथे भरपूर साऱ्या भोंबोड्या आहेत, आणि मातीतून निघाल्या असल्यामुळे यांचा रंगच असा असतो. नॅचरली आहेत आपले, तेवढेच टेस्टी राहतात, हेल्दी राहतात, पण धुवायला त्याला 12 तास लागतात. धुवून घेतलं आहे तरीसुद्धा आता कापून घेतल्यावर एकदा परत धुवून घेणार. तर खूप सुंदर भाजी लागते आमच्याकडे. याचा दर काय आहे तर तुम्हाला सांगते. 350-300 रुपये पाव असं काहीसं दर आहे, किंवा मग 200-250 रुपये पाव असं दर आहे ह्या भोंबोड्याचं. आणि पावामध्ये किती बसतात तर थोडेच बसतात, कारण ते विकणारे लोकांना पाण्यामध्ये टाकतात, जेणेकरून हे पाणी पिऊन घेतात आणि मग वजन लागतात. थोडे असे छत्ते होतात ना, तेवढे त्याच्या पायामध्ये आतमध्ये असे बारीक किडे असतात, आणि ह्या छत्त्याच्या इकडे सुद्धा असे बारीक किडे असतात. तर बघून जरा कापावं लागतो. आणि लाईट सुद्धा गेली, गोल झाली लाईट. चार्ज लगाले रे. तरी पण वले आहेत, आणि 2 किलोच्या जवळपास आहेत. पण मी पूर्णाची भाजी बनवणार आहे 2 किलोच्या मापाने, आपले मसाले वगैरे टाकून. आणि ना 2 दिवस आपण खात बसायचं, म्हणजे आता रात्री तर होणारच होणार, उद्या सकाळ संध्याकाळ होणार. माझा तर आता नवरात्रीचा उपवास आहे, त्यामुळे यांना तर छान होणार. आणि ही भाजी अशी आहे जसं आपण चिकन मटण खातो वगैरे त्या पद्धतीने टेस्टी असते. आणि खरंच कोणाला, म्हणजे मला तर हीच भाजी आवडेल नॉनव्हेजपेक्षा. तर खूप छान अशी टेस्टी वाटते, आणि नॅचरल आहेत, आपल्या हेल्थसाठी वगैरे छान असे असतात हे. आणि 12 महिन्यातून एकदाच हे असं पावसाळ्याच्या सीजनमध्ये आपल्याला खायला मिळतात, आणि खाल्लंच पाहिजे खरं म्हणजे. खायला येतात आणि एकदम चटकीपट विकून जातात, इतकी गर्दी असते. असं नाही की खेड्यातलेच लोक खातात, शहरातले सुद्धा, कारण शहरामध्ये सुद्धा खेड्यातलेच लोक आलेले असतात, आणि त्यांना माहीत आहे हे खातात वगैरे म्हणून. ज्या काही रानभाज्या असतात, ह्या अशा भोंबोड्या असतात, सात्या असतात. आम्ही आता, तुम्ही काय म्हणता माहीत नाही, पण आम्ही याला म्हणतो भोंबोड्या. तर हे अनंत सात्या आहेत, अनंत भोंबोडी आहे. अनंत महिन्यामध्ये फुटते. ह्या वर्षी जरा लेट झाले, एकतर पोळा संपल्यानंतर फुटतात, आणि आता ह्या वर्षी तर दिवाळी दसरा येईपर्यंत दुर्गामध्ये सुद्धा फुटले, कारण पावसावर अवलंबून असते, आणि पाऊस पण व्यवस्थित पडला नाही, त्याच्यामुळे आता उशिरा पाशिरा झालेले आहेत. तर 2-3 पाण्याने तर स्वच्छ धुवून घेतले, तरीसुद्धा अजून धुवून घेणार. आणि मी आता भाजी फोडणी देते. भाजी बनवायची सोपी पद्धत आहे, जसं आपण भाज्या बनवतो त्याच पद्धतीने. एवढं म्हणा थोडासा मसाला आपण चांगला घालायचा, ज्या पद्धतीने आपण नॉनव्हेजला मसाला तेल एक्स्ट्रा घालतो, चांगलं घालतो, त्या पद्धतीने घालायचं. आणि एकदम काही तामझाम करायला लागत, साधे भाज्या आपण जशी फोडणी देतो त्या पद्धतीने ही भाजी फोडणी द्यायची. भाजी फोडणी द्यायला कांदा, तेजपान आणि अद्रक लसूण कांद्याची पेस्ट घेतलेली आहे. आणि जे आपले डेलीचे मसाले आहेत ते मसाले छान भाजू द्यायचे, शिजू द्यायचे. आणि एक टमाटरसुद्धा घेतला आहे. आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने ज्या आपण साध्या भाज्या बनवतो तसंच बनवायचं. छान लागते ही भाजी, कशाही पद्धतीने बनवा तुम्ही, टेस्टीच वाटते.
नवीन तिखट आहे. उन्हाळ्यामध्ये मी मिरची बारीक केली होती, म्हणजे मिरची पावडर करून ठेवतो आम्ही, तर ते आत्ता वापरायला लागली मी नवीन. तोपर्यंत जुना मिरची पावडर होता. तर असे लाल भडक कलर दिसते ना मिरचीचा, म्हणजे मिरची पावडरचा. थोडासा गरम मसाला टाकला. आता मसाले छान असे शिजू द्यायचे. नंतर जे कापलेले भाजी फोडणी देऊन झाली बघा. तर आता भाजीला ना भरपूर पाणी सुटतो ह्या भाजीला. मग सगळं पाणी असं सुकवून घ्यायचं आणि मग स्वतःच पाणी सुटतो याला, कारण आपण पाण्यामध्ये धुतो ना, ते बऱ्याच वेळपर्यंत पाणी राहते याच्यामध्ये. आणि हे असे पनीर सारखे असतात पोचे पोचे, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असं पाणी साठतो. तर आता तो पाणी ना सगळं सुकवून घेणार, चांगलं असं शिजू द्यायचं. झाली तयार आहे आपली भाजी. पण याला पाणी सुटलं आहे ना, ते सगळं असं पाणी सुकवून घ्यायचं. मग तयारच आहे. भरपूर पाणी सुटतो. भाजी तर शिजली आहे पण पाणी भरपूर सुटतो, त्यामुळे जे पाणी एक्स्ट्राचं आहे ते सुकवून घ्यायचं. तयार आहे बघा आपली भाजी, झटपट आणि चटपट अशी होणारी, टेस्टी तेवढीच विटामिन प्रोटीन युक्त अशी आपली फायदेशीर आरोग्यदायी भाजी. झालं होतं मग मला जेवायला काढलं. हे उशिरा जेवत असतात आणि नवरात्रीचे उपवास आहेत, तर मी पूजा नैवेद्य वगैरे केलं की मी जेवायला घेते. तर अशा पद्धतीने अनथसात्या, भोंबोड्या किंवा मशरूम म्हणतात चांगल्या भाषेमध्ये. तर आम्ही तर अनथ महिन्यामध्ये निघते तर अनथसात्याच म्हणतो आणि भोंबोड्यासुद्धा म्हणतो. तर अशा पद्धतीने भाजी केली जाते.